नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भंडारदरा पर्यटनाला गालबोट, मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू. पावसाने दमदार हजेरी लावताच भंडारदरा पर्यटन परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. शनिवार रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राज्यातील विविध भागातून हजारो पर्यटक भंडारदरा, नेकलेस फॉल, नानी फॉल, अंब्रेला फॉल आणि घाटघर परिसरात दाखल झाले आहेत. नेकलेस फॉल परिसरात बोलेरो वाहनातून आलेल्या काही तरुणांनी मद्यप्राशन करून आरडाओरडा, धिंगाणा आणि गोंधळ घातल्याची घटना घडली. त्यांच्या गैरवर्तनामुळे कुटुंबासह आलेल्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव धबधबा परिसर सोडून जाणं पसंत केलं. शनिवार आणि रविवारी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, श्रीरामपूर आदी भागातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने भंडारदरा घाटघर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. पार्किंगची अपुरी व्यवस्था आणि रस्त्यावरील नियंत्रित वाहतूक यामुळे पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वन विभाग आणि पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. धबधबा परिसरात मद्यप्राशन, कचरा टाकणे, धोकादायक सेल्फी, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आणि बेशिस्त पार्किंग यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांनी पर्यटन स्थळावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही फुटेज यंत्रणा, वाहतूक नियोजन आणि मद्यधुंद पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान भंडारदरा परिसरातील वाढत्या वाहतुकीसोबतच बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.